त्याचं सुख आणि दुःख तो जेव्हापासून जन्माला, बघा तुम्ही, एखाद्या बाळाला जन्मतः आईचं दूध प्राप्त होतं, तर एखाद्या बाळाला पेटीत ठेवावं लागतं. एखाद्या बाळ जन्माला आल्यावर त्याची आई भगवंता घरी जाते, एखादा बाळ आल्याबरोबर भगवंता घरी जातो. सुख आणि दुःख हे प्रत्येकाचं जीवनात जन्माला आल्याबरोबर ते त्याला लागून राहतं आणि प्रत्येकाचं सुख वेगळं आहे आणि प्रत्येकाचं दुःख वेगळं आहे. बघा तुम्ही, एकमेकांना जर आपण भेटलो, आता जास्त रिटायरमेंटचं भेटले की ते म्हणतात, अरे भाऊ माझं दुःख तुला काय माहिती, त्याचा मुलगा नोकरीला लागला असतो पण त्याचा मुलगा त्या आईवडिलांना वागवत नाही, ते त्याचं दुःख असतं. तो दुसरा रिटायर झालेला म्हणतो, हो तुला तर पोरगा वागवत नाही, गोष्ट ठीक आहे, पण माझा नोकरीलाच लागला नाही ना, माझ्या पेन्शनवरच चालू आहे, त्याचं ते दुःख असतं. एखाद्याचा मुलगा नोकरीला लागतो, नातू होतो, पंतू होतो, सगळं होतं, पण त्याची तब्येतच चांगली राहत नाही, त्याचं ते दुःख असतं. प्रत्येकाचं दुःख वेगवेगळं आहे. बरं, हे सुख आणि दुःख कोणाला सुटलं असं नाही. जसा मृत्यू कोणाला सुटत नाही तसं सुख आणि दुःख कोणाला सुटत नाही. ज्याच्या हातात सोन्याच्या अंगठ्या आहे त्याला असं वाटतं की हे दुःख आहे, कुठे बाहेर गावाला जाताना काढून ठेवावे लागतं. आणि जो ज्याच्या हातात सोन्याच्या अंगठ्या असतात तो दुसरा निर्धन म्हणतो, काय सुखी माणूस आहे बा, चारी पोटात सोन्याच्या अंगठ्या. ज्याचं त्याचं सुख आणि दुःख वेगवेगळं असतं, पण आपण जन्माला आल्याबरोबर आपल्याला ते सुख आणि दुःख घेरून घेतं. एखाद्या म्हाताऱ्या माणसाचं दुःख वेगळं असतं, एखाद्या तरुण माणसाचं दुःख वेगळं असतं. जास्त करून म्हातारे एकत्र आले की गुडघे दुखतात, दुःख दे. देह दुःख होता वेगेची पळालो, तुझा दासमी व्यर्थ जन्मा असे आलो. म्हणून सगळ्यात जास्त देह दुःख, पुत्र दुःख, पत्नी दुःख, धन दुःख, दुःखाचे अनेक प्रकार आहेत. तुम्ही मानाल ते दुःख आहे, तुम्ही मानाल ते दुःख आहे. आणि तुम्ही त्यात सुख मानलं तर ते तुमचं जीवन शांततेत व्यतीत करत. आपल्या म्हणून काही ठिकाणी हल्लीच्या फिलॉसॉफीमध्ये असं म्हटलं जातं की जर तुम्हाला दुःख असेल तर तुम्ही आपल्यापेक्षा जास्त दुःखी माणसाकडे बघायचं, म्हणजे आपल्याला सुख प्राप्त होतं. विधाता जेव्हा सुख आणि दुःख दोघींपैकी एका मार्गावर जातात, प्रभू आपल्याला सुखही देत असतात आणि दुःखही देत असतात. खरं सांगू का, दुःख अगदी थोडं असतं, सुख भरपूर असतं, पण ते थोडंसं दुःख आपल्याला जीवनभर पुरतं. म्हणून आपल्यासारखे जे साधक असतात, जीव असतात, ते सुख प्राप्त झालं की प्रसन्न होतात आणि दुःख प्राप्त झालं की दुःखी राहतात. दुःखाची व्याख्या करताना असं सांगितलंय की मनुष्याचा खरा स्वभाव समोर येतो दुःखामध्ये. सुखामध्ये खरा स्वभाव समोर येत नाही, पण दुःखामध्ये खरा स्वभाव समोर येतो. तो रडतो, तो व्याकुळ होतो, तो विव्हळतो, तो भगवंताजवळ जातो, प्रभू तुझ्याशिवाय कोणी नाही. म्हणून भीष्म पितामह सांगतात की शांपाक नावाचा ब्राह्मण मला मिळाला होता. तो असं सांगत होता की जेव्हा जन्माला मनुष्य येतो तेव्हा सुख आणि दुःख त्याला घेरून घेतो.
ह्या मार्गामध्ये, दुःखाच्या मार्गामध्ये शत्रूसुद्धा असतात. त्या शत्रूमुळे दुःख उत्पन्न होतं. धनवान पुरुष सर्वदा घाबरलेला असतो. जो धनवान असतो ना, तो सदा सर्वदा घाबरत असतो. जो मनुष्य धनाचा त्याग करून मुक्त स्वरूप होऊन गेला, त्याला अग्नी, अरिष्ट, मृत्यू, चोर याचं कोणाचंच भय राहत नाही. जो धनवान मनुष्य आहे, धनवंताने जर धनाचा त्याग केला, एकदा तुम्हाला छान गोष्ट सांगतो. राजा जनक रोज एका ऋषींकडनं स्वाध्याय ऐकत. रोज सकाळी ऋषी यायचे, राजा जनकाला स्वाध्याय सांगायचे आणि राजा जनक दक्षिणा म्हणून त्यांना रोज 100 गायी देत असे. मी आता वृंदावन मथुरेला गेलो होतो, तर गोकुळात जो पंड्या समोर आले, त्यांनी असं सांगितलं की म्हणे नंदराजांनी गाव सोडताना 1.25 लाख गायी दान दिलेल्या होत्या. 1.25 लाख. मग आता मला तिथं माझ्याबरोबर अनेक लोक होते. ते म्हणाले वृंदावनापासून नंदगाव हे कमीत कमी 20 किलोमीटर आहे. गोकुळ आणि वृंदावन हे पण काही 15-20 किलोमीटर आहे. मग देव रोज एवढ्या चारायला आणत होते का म्हणे गाई? म्हटलं का रे, 9 लाख लोक तू सरळ लाईनीत उभा कर, 20 किलोमीटर आरामात होईल का नाही? म्हणे हो. म्हटलं मग एक गाय ती 9 लाख गाई चारायला घेऊन जात होते, आता मग 20 किलोमीटर काय राहिलं? आणि नदी ही यमुनाच होती. गाई चरत चरत जाणार, त्या यमुनेचं पाणी पिणार आणि परत येणार. मग एवढ्या 9 लाख गाई कशावर चालायच्या एका लाईनीत? तर फक्त भगवंताच्या बासुरीवर. बंशीवट म्हणून एक गाव आहे, तिथं भगवंताने बासरी वाजवली होती. त्या झाडातून आजही बासरी ऐकू येते. त्या झाडातून आजही बासरी ऐकू येते. तर जनकांनी रोज 100 गायी दान द्यायच्या. 4 महिने स्वाध्याय चालला. दान देणाऱ्याच्या मनात येतं की हे करता काय? दानेन पाणीर न तू कंकणेनं. दान दिल्यावर शेजारच्या हातालाही कळायला नको की आपण दान दिलं म्हणून. रोज दान द्यायचे. त्यांच्या मनात किंतु आला की हे ऋषी हे रोज 100 गायी दान करून 4 महिन्याचे 120 दिवस, एका दिवसाची 100 गायी म्हणजे 120 दिवसांच्या किती गायी झाल्या? राजा जनकाच्या मनात विचार आला की हे करतील काय म्हणे एवढ्या गायींचं. दान देणाऱ्याच्या मनात किंतु आला. ऋषींनी तो ओळखला. चातुर्मास समाप्ती झाली. त्याने 100 गायी दिल्या परत शेवटच्या दिवशी. आणि त्यांनी ऋषींनी सगळ्या गायी बोलवल्या आणि जनकपुरामधल्या सगळ्या ब्राह्मणांना त्या गायी वाटून दिल्या. ह्या घेऊन जा म्हणे. माझा मुद्दा हा होता की जो धनवान असतो त्याने धनाचा त्याग केला तर त्याला अग्नीचं भय राहत नाही, कुठला अरिष्ट त्याच्यावर येत नाही, मृत्यूचं भय राहत नाही, चोराचं भय राहत नाही. तो स्वेच्छेने जगतो जगामध्ये. स्वेच्छेने काय करतो? जगतो. पण धनवान, आपण धनावर जास्त मोह ठेवला तर मनुष्य भयभीत होतो. मग त्याला झोप लागत नाही. बरेच लोक म्हणतात की मधुमेह झाला म्हणजे ते श्रीमंत आहेत. आपण आत्ता मुद्दा ऐकला की जन्माला आल्याबरोबर सुख आणि दुःख हे लागून राहतं.
ते श्रीमंतालाच मधुमेह होतो आणि गरिबाला काही होत नाही असा उल्लेख नाही. जन्माला आला की त्याला सुख आणि दुःख बरोबर लागतं. म्हणून अग्नीचं भय राहत नाही, त्याला अरिष्टाचं भय राहत नाही, मृत्यूचं भय राहत नाही, चोराचं भय राहत नाही. तो स्वेच्छेने राहतो. ज्याने धनाचा त्याग केला तो सरळ जमिनीवर झोपू शकतो, शांततेने जीवन जगू शकतो. आणि जो धनाचा त्याग करतो तो शांततेने जीवन जगतो आणि देवता सुद्धा त्याचा सत्कार करतात, स्तुती करतात. धनाचा त्याग करणं म्हणजे काय? तुम्ही म्हणाल आपल्यासारख्या संसारी मनुष्याने धनाचा त्याग कसा करावा? साधारणपणे प्रश्न पडतो की आपल्याला धनाचा त्याग कसा करणार? कपाट उघडून देणार का, घेऊन जा? तर नाही, असा त्याग नाही करायचा. त्या धनाबद्दल मोह ठेवायचा नाही. बऱ्याच लोकांचा इतका मोह असतो की मुलाला सुद्धा देतायचं, द्यायचं का नाही, कमी दे, थोडे परत आण रे बाबा. आपल्या आजारपणावर सुद्धा खर्च करायला ते घाबरतात. किती पैसे लागतील, मग त्या दवाखान्यात जास्त आहे, या दवाखान्यात स्पेशल रूमचा रेट कमी आहे. करायचं काय? अशा धनाचा मोह आपल्याला लागला की तो मोह काही केल्यास सुटत नाही. धनाचा मोह हा या 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 धनाचा मोह आपल्याला नाशाकडे नेतो. मग त्या धनाबरोबर आपल्याला द्वेष निर्माण होतो. आपलं धन आणि समोरच्याचं धन, समोरच्याचं वाढतंय, आपलं दुपटीने वाढत नाही. त्याचा शेअर घेतलेला जोरात चालतो, आपला कमी पडतो. मग द्वेष निर्माण होतो. का हो, तुम्ही कसं काय करता ते मार्केटिंग मला दाखवा बरं. कारण आपल्या जवळ असलेलं धन आपल्या प्रारब्धानुसार आलेलं आहे. दुसऱ्या जवळ असलेलं धन दुसऱ्याच्या प्रारब्धाने मिळालेलं आहे. आपण कितीही मेहनत केली तरी त्याच्या एवढं धन प्राप्त करू शकत नाही. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, नको सायसू मना, भजरे मना पंढरीनाथा. म्हणून देवता सुद्धा धनाचा त्याग केलेल्या, ज्या लोकांनी धनाचा त्याग केलेला आहे, देवता सुद्धा त्यांची स्तुती करतात. मी आणखीन एक दृष्टांत देतो. कर्ण, भगवंताला अतिशय आवडत होते कर्ण. अर्जुनाचं आणि कर्णात भगवंतासमोर विषय लागला तर भगवान म्हणाले की कर्ण दानशूर आहे. अर्जुन म्हणाला देवा मी पण आहे. बघा वीराभिमान आला तिचं. तुम्ही त्याला का चांगलं म्हणता, मला का म्हणत नाही, असा अभिमान आला. तेव्हा भगवंत म्हणाले अरे तो खरंच दानशूर आहे, तुझ्यापेक्षा जास्त दान करू शकतो. मी अनेक वेळा दृष्टांत दिला आहे हा. म्हणे कसं? म्हणे उद्या मी तुम्हाला दोघींना सोन्याचे डोंगर तयार करून देतो. उद्या तुम्हाला दोघींना सोन्याचे डोंगर तयार करून देतो. म्हणून दोघींना सोन्याचे डोंगर दिले आणि म्हणे एका दिवसात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत हे वाटून टाका. दोघींना सांगितलं. अर्जुन सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठला, आंघोळ संध्या स्नान वगैरे करून धन वाटायला गेला.
आता अर्जुन सगळ्या लोकांना सांगितलं धन वाटायला येतोय, पसपस देतोय, पसपस देतोय, तो डोंगर काही केल्या संपेना. कर्णाने सकाळी आपल्या आरामात उठले, चालू आहे देवाची पूजा, 10 वाजून गेले. लोक म्हणाले तर संध्याकाळपर्यंत वाटायचं, मग वाटलं जाईल ना म्हणे, काय एवढं डोक्याला त्रास नाही करायचा, दान द्यायचं ना. 12 वाजता बाहेर आले, हा सोन्याचा डोंगर आहे, ज्याला जेवढं लागेल तेवढं घेऊन जा म्हणे, आणि घरी चालले आले. त्यांचा डोंगर सोन्याचा 1 तासात संपून गेला आणि अर्जुनाचा काही केल्या संपेल. एकदा ह्याच गोष्टीवर पुन्हा वाद झाला. अर्जुन आणि कर्ण कोण दानशूर आहे म्हणून अर्जुनाचा काही केल्या द्वेष संपेना, की देवा मी पण दानशूर आहे. अर्जुन म्हणाले देवा मी पण दानशूर आहे. म्हणे मग वाजवायला सांगितलंय का? आता प्रवचन चालू आहे. अर्जुन म्हणाले मी पण दानशूर आहे. मग देवाने काय केलं? एका ब्राह्मणाचं रूप घेतलं. ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि अर्जुनाच्या घरी गेले. पावसाळ्याचे दिवस होते. म्हणे महाराज माझा एक तरुण मुलगा मेलेला आहे, तर त्याची इच्छा होती चंदनाच्या लाकडांवर जाळावं. अर्जुन म्हणाले भूदेवा मी आत्ता सोय करतो. म्हणून अर्जुनाने पंचक्रोशीमध्ये माणसं पाठवले की चंदनाचे लाकडं गोळा करून आण. चंदनाचे लाकडं गोळा करून आला. पण पावसाळा होता, सगळे लाकडं ओले होते आणि कोणाकडेही शिल्लक नव्हते. अर्जुनाने ब्राह्मणाची माफी मागितली. म्हणे महाराज मला तुमची मागणी पूर्ण करता येत नाही, मला तुमची मागणी पूर्ण करता येत नाही, मला तुमची मागणी पूर्ण करता येत नाही, किंवा चंदनाचे लाकडं गोळा मी करू शकत नाही. बसा ते यातून दर्शन घेतील, 5 मिनिटं आपल्याला वेळ. मी तुमचे चंदनाचे लाकडं देऊ शकत नाही. तोच ब्राह्मण भगवंताचं रूप, भगवंताने ब्राह्मणाचं रूप घेतलेलं ब्राह्मण कर्णाकडे गेला, म्हणजे भगवान रूपी ब्राह्मण, आणि कर्णाला म्हणाले माझा पुत्र गेलेला आहे. कर्णाला म्हणाले की माझा पुत्र गेलेला आहे. भगवंताने ब्राह्मणाचं रूप घेतलेलं. कर्ण म्हणाला की मी चंदनाच्या लाकडांची सोय करतो. गावात माणसं पाठवले, काही गेल्या चंदनाचे लाकडं मिळेना. कर्णापर्यंत सगळे शिपाई आले. किंवा चंदनाचे लाकडं नाही. कर्ण म्हणाला मी तर सांगितलंय की चंदनाचे लाकडं मिळतील. काही वेळाने कर्णाने काय केलं, आपले माणसं लावले आणि घरातले जे चंदनाचे खांब होते ते कापून काढले आणि पाठवले. म्हणून जो धनाचा त्याग करतो, जो धनाचा त्याग करतो त्याची स्तुती सुद्धा परमात्मा करतो. म्हणून भीष्म पितामह सांगतायत, जो पापी असतो त्याला प्रत्येक गोष्टीत, ज्याला धनाचं पाप असतं त्याला प्रत्येक गोष्टीत धनाबद्दल पापच निर्माण होतं, आणि त्या धनाच्या पापाने त्याला क्रोध निर्माण होतो. आणि तो क्रोध आला की मग तो मनुष्य त्या वाणीवर, क्रोधाने त्याच्या वाणीवर त्याचा विजय नसतो, ताबा नसतो. म्हणून आपण नाथ महाराजांचं भारूड ऐकलंय.
एका जनार्दनी सगळेच मरू दे, एकलीच राहू दे मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासू माझी जाच करीते, तिकडेच खपवी तिला, भवानी आई रोडगा वाहीन तिला तुला. सासू म्हणजे काय तर कल्पनेची सासू, हिचा बहुतची जाचू. आपल्या मनात ज्या कल्पना असतात त्या कल्पना पूर्ण नाही झाल्या, आशा पूर्ण नाही झाली की मनुष्याच्या हातून पाप व्हायला लागतो. क्रोधी मनुष्य जर संतापात आपली लक्ष्मी सगळं धन द्यायला जरी लागला तरी त्याच्या दानाने कोणी संतुष्ट होत नाही. म्हणून धनहीन मनुष्य दुसऱ्याचं धन मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. धनहीन मनुष्य जेव्हा दुसऱ्याचा धन मिळवण्याची चेष्टा करतो तेव्हा धनवान मनुष्य त्याच्या राजप्रवृत्तीमध्ये बाधा निर्माण करतो. युधिष्ठिर पहिले शंपाक मुनींनी हस्तिनापुरामध्ये ही गोष्ट मला सांगितली होती. यातून एकच सारांश निघतो की जर आपल्याला सुखी राहायचं असेल तर त्याग सर्वात श्रेष्ठ आहे. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात ज्ञानात ध्यानम विशेषते, ध्यानात कर्मफल त्याग, त्यागात शांती निरंतरम. भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात श्रेयो हि ज्ञानमभ्यासात ज्ञानात ध्यानम विशेषते, ध्यानात कर्मफल त्याग आणि त्यागात शांती निरंतरम. भगवंताला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्यामध्ये त्यागाची वृत्ती असणे गरजेची आहे. आपल्यामध्ये त्यागाची वृत्ती असणे गरजेची आहे. म्हणून पुन्हा राजा युधिष्ठिर भीष्मांना प्रश्न विचारतात, पितामह, जर कोणी मनुष्य वेगवेगळे उद्योग करून धन संग्रह करू शकला नाही आणि तो धनतृष्णामध्ये ग्रस्त झाला तर त्याला काय कर्म केल्यावर सुख प्राप्त होतं. अनेक लोक आहेत धनाकरता अनेक वेगवेगळे उद्योग करतात पण धन संचय करू शकत नाही. तर त्याने काय करावं म्हणजे त्याला सुख प्राप्त होईल. तेव्हा भीष्म म्हणतात, राजन, सगळ्यांच्या प्रती समतेचा भाव ठेवणं, सगळ्यांच्या प्रती समतेचा भाव ठेवणं आणि धनाधिकांच्या विषयामध्ये जास्त खटपट ना करणं. मग याच्यात आणखीन त्याने काय व्रतस्थ राहायचं आहे तर भीष्म म्हणतात सत्य भाषण करायचं, भोगापासून विरक्त राहायचं, कर्मामध्ये आसक्त राहायचं नाही. या 5 गोष्टी मनुष्याला सुख देण्यासाठी गरजेच्या आहेत. काय तर सत्य भाषण, भोगापासून विरक्त, कर्मामध्ये आसक्त नाही राहायचं आणि समतेचा भाव ठेवायचा. सद्गुरु सखाराम महाराज की जय. हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. अनेन प्रियताम देवो भगवान जानकी पति श्री रामचंद्र पूर्वेशाम अस्माकं कुलदैवतम्.
सद्गुरु सखाराम महाराज की जय। महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी करी संकटी सेवकाचा कुढावा प्रभाते मनी राम चिंतित धावा। जय जय रघुवीर समर्थ। शेतात 17 तारीख
वाटतंय फ्रेश फ्रेश वाटतंय का एकदम. माईक लावू का? हां माईक लावू का सांग. लाईव्ह चालू आहे बरं. आता केस होती ते डायरेक्ट WTची केस लावा. WTची केस होते बरं.
सगळे सखा